विद्यार्थी मित्रांनो, फार्मा गायडन्स या ॲप आणि यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण नवीन टॉपिक पाहणार आहोत, ड्रग ऑफ चॉईस. ड्रग ऑफ चॉईस म्हणजे काय, तर हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर ड्रग ऑफ चॉईस म्हणजे एक पर्टिक्युलर डिसीजमध्ये आपण त्याच्या ट्रीटमेंटसाठी एक बेस्ट ड्रग यूज करतो, त्याला आपण ड्रग ऑफ चॉईस असं म्हणू. जसं की डिसीज कंडिशन आणि या ठिकाणी ड्रग ऑफ चॉईस दिलेले आहेत. डिसीज कंडिशन आणि हे काय ड्रग ऑफ चॉईस म्हणजे काय, तर या डिसीजमध्ये हे बेस्ट ड्रग हे ड्रग ट्रीटमेंटसाठी बेस्ट आहेत किंवा मग परफेक्ट आहेत असं आपण म्हणूयात. म्हणजे यालाच काय म्हणतो आपण, ड्रग ऑफ चॉईस असे म्हणतो. ओके. तर ल्युकेमिया जो काय डिसीज आहे, ल्युकेमिया इज द टाईप ऑफ कॅन्सर. याच्या ट्रीटमेंटसाठी आपण 6-mercaptopurine नावाचा ड्रग यूज करतो. त्याचबरोबर क्लोरॅम्ब्युसिल हा ड्रग यूज करतो. त्याचबरोबर ब्युसल्फन हा एक ड्रग यूज करतो. ओके. तर हे ड्रग ऑफ बेस्ट ड्रग आहेत ल्युकेमिया या डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी, म्हणजे हे बेस्ट ड्रग ऑफ चॉईस आहेत. ओके. त्याचबरोबर नंतरचा जो काय डिसीज आहे अनाफिलॅक्टिक शॉक, तर याच्या ट्रीटमेंटसाठी महत्त्वाचे ड्रग आहेत ॲड्रेनालिन आणि डायफेनहायड्रॅमाइन. ओके. हे काय आहेत, ड्रग ऑफ चॉईस आहेत, ॲड्रेनालिन आणि डायफेनहायड्रॅमाइन. लक्षात ठेवा, ॲड्रेनालिन अनाफिलॅक्टिक शॉकमध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरा ड्रग आहे डायफेनहायड्रॅमाइन. ओके. त्याचबरोबर नंतरचा जो काय डिसीज आहे लेप्रसी. लेप्रसीमध्ये काय होतं, लेप्रसीमध्ये जे काही बॉडीचे हात असतील, बोटं असतील, हाताचे बोटं असतील, ह्या सगळे किंवा मग स्किन असेल, सगळ्या गोष्टी काय झालेल्या असतात, अफेक्ट झालेल्या असतात किंवा बोटा सडत असतात, डोळ्यातून पाणी येतं. ओके. तर अशा बऱ्याच गोष्टी लेप्रसीमध्ये होतात. लेप्रसी म्हणजेच आपण त्याला काय मराठीमध्ये रक्तपिती किंवा मग कुष्ठरोग असं म्हणतोय. लक्षात घ्या, मराठीमध्ये लेप्रसीला आपण रक्तपिती म्हणतो, रक्तपिती आणि कुष्ठरोग म्हणतो. ओके. कुष्ठरोग. त्या कुष्ठरोगाच्या ट्रीटमेंटसाठी आपण बेस्ट ड्रग आहे डॅप्सोन. लक्षात घ्या, डॅप्सोन हा महत्त्वाचा ड्रग आहे. या डॅप्सोनचं जे काही केमिकल नेम आहे 4,4-डायअमायनो-डायफेनिल सल्फोन. ओके. 4,4-डायअमायनो-डायफेनिल सल्फोन, त्यालाच DDS पण म्हणतो. ओके. लक्षात घ्या, डॅप्सोनला 2 नावं आहे. 4,4-डायअमायनो-डायफेनिल सल्फोन, त्याला शॉर्ट फॉर्म आहे DDS म्हणून पण डॅप्सोन ओळखलं जातं. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा ड्रग आहे थायमब्युटॅसिन. ओके. थायमब्युटॅसिन हा एक ड्रग लेप्रसीच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. त्याचबरोबर आहे क्लोफॅझिमाइन हा एक ड्रग आपण लेप्रसीच्या ट्रीटमेंटसाठी बेस्ट ड्रग म्हणून यूज करतो. त्याचबरोबर आहे रिफॅम्पिसिन हा एक ड्रग, हे अँटीबायोटिक आहे, हा आपण काय करतोय लेप्रसीच्या ट्रीटमेंटसाठी आपण वापरतो. त्याचबरोबर मोनोसायक्लिन, ओफ्लॉक्झासिन हे पण काय आहेत, अँटीबायोटिक लेप्रसीच्या ट्रीटमेंटसाठी आपण वापरतो. त्याचबरोबर ट्रायकोमोनियासिस हा एक डिसीज आहे. याच्या ट्रीटमेंटसाठी आपण मेट्रोनिडाझोल हा काय करतो आपण, दॅट इज मेट्रोनिडाझोल काय आहे, वर्मिसाइड किंवा मग दुसरा काय याचा यूज काय. त्याचबरोबर मेट्रोनिडाझोल आपण डायरिया आणि डिसेंट्रीमध्ये सुद्धा वापरतो. लक्षात घ्या, ट्रायकोमोनियासिसमध्ये ड्रग ऑफ चॉईस आहे मेट्रोनिडाझोल. ओके. तर नंतर एक कॅन्डिडियासिस याच्यामध्ये कॅन्डिडियासिस हे काय आहे, फंगल इन्फेक्शनचं टाईप आहे. स्किनवर याचं इन्फेक्शन होतं कॅन्डिडियासिस. त्याच्यासाठी आपण अँटीफंगल ड्रग कोट्रमॅक्झाझोल, निस्टॅटिन, फ्लुकेनाझोल, एम्फोटेरिसिन बी. हे एम्फोटेरिसिन बी जनरली इंजेक्शनच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. ओके. फ्लुकेनाझोल टॅब्लेटमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो. ओके. टॅब्लेट असतात. तर हे अँटीफंगल ड्रग आहेत हे, आणि हा कॅन्डिडियासिसचा फंगल इन्फेक्शन आहे. तर या कॅन्डिडियासिसच्या ट्रीटमेंटसाठी हे ड्रग महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर रिमेटॉइड आर्थ्रायटिस हा जॉईंट पेनचा जे काय डिसीज आहे, त्याच्यामध्ये आपण जनरली NSAID म्हणजे आयबुप्रोफेन, पॅरासिटामॉल, इंडोमेथॅसिन जे काय ड्रग आहेत, NSAIDs म्हणजे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आपण जनरली यूज करतो. त्याचबरोबर जे काय कॉर्टिकोस्टेरॉइड प्रेग्निस्टेलोन हे ड्रग यूज करतो. पण हा हायड्रॉक्झिक्लोरोक्विन आहे, हा पण आपण यूज करतो. क्लोरोक्विनचा यूज कशामध्ये, अँटी मलेरियल. बट हा हायड्रॉक्झी म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबतचा साल्ट हायड्रोक्लोरोक्विन हा आपण रिमेटॉइड आर्थरायटिसमध्ये वापर करतो, हे एक लक्षात घ्या. त्याचबरोबर सल्फॅझॅलाझिन हा एक ड्रग आपण
यामध्ये यूज करतो. त्याचबरोबर मिथोट्रिक्झेट, कोलचिसिन आणि अलोप्युरिनॉल हा पण ड्रग आपण काय करतो आहे, ह्या रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये आपण काय करतो आहे, ड्रग ऑफ चॉईस म्हणून काय करतो आपण या ठिकाणी यूज करतो. त्याचबरोबर महत्त्वाचा डिसीज आहे मायस्थेनिया ग्रॅव्हिस. आता मायस्थेनिया ग्रॅव्हिस म्हणजे काय काय होतं, तर याचं काय होतं, याच्यामध्ये पेशंटला हालचाल किंवा लोकोमोशन याच्यासाठी त्रास होतो. आपण डिटेल याचे पुढच्या चॅप्टरमध्ये टॉपिकमध्ये पाहणार आहोत मायस्थेनिया ग्रॅव्हिसचे साइन अँड सिम्पटम्स काय. ओके, तर न्यूस्टिगमाइन हा ड्रग त्यामध्ये महत्त्वाचा आहे आणि त्याचबरोबर पायरिडोस्टिगमाइन हा ड्रग आपण मायस्थेनिया ग्रॅव्हिसच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. त्याचबरोबर नेक्स्ट ड्रग आहे, डिसीज आहे प्लेग. प्लेग लक्षात घ्या, प्लेगची साथ पुण्यामध्ये पसरली होती, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. तर प्लेगमध्ये बरेच लोकांचे मृत्यू झाले होते. त्यानंतर प्लेगसाठी महत्त्वाचे ड्रग त्यामध्ये यूज करण्यात आले होते किंवा ड्रग ऑफ चॉईस आहे होते. त्यामध्ये आहे ट्रिप्टोमायसिन असेल, टेट्रासायक्लिन असेल, जेंटामायसिन आहे डॉक्झीसायक्लिन आहे. ते डॉक्झीसायक्लिन मागच्या याच्यामध्ये कोरोनाच्या याच्यामध्ये सुद्धा यूज झाला होता याचा डॉक्झीसायक्लिनचा. ओके, तर हा पण आपण प्लेगमध्ये यूज करत होतो. सल्फोमेथॅक्झाझोल हा सल्फा ड्रग आहे किंवा ट्रायमेथोप्रिन हे सल्फा ड्रग आहेत. हे पण आपण काय करतो, हे स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, जेंटामायसिन काय आहेत, अँटीबायोटिक आहेत. आणि हे सल्फामेथॅक्झाझोल आणि ट्रायमेथोप्रिन हे काय आहेत, सल्फा ड्रग आहेत. हे सल्फा ड्रग काय आहेत, अँटीबॅक्टेरियल आहेत, अँटीमायक्रोबियल आहेत. आणि हे काय आहेत, स्ट्रेप्टोमायसिन लाईक डॉक्झीसायक्लिन हे काय आहेत, अँटीबायोटिक आहेत. अँटीबायोटिक काय आणि सल्फा अँटीमायक्रोबियल काय आपण कन्सेप्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा डिसीज आहे डायबिटीज मिलिटिस. यामध्ये म्हणजे डायबिटीस मिलिटिस हा काय, डायबिटीजचा काय टाईप आहे किंवा प्रकार आहे. डायबिटीज म्हणजे काय, मधुमेहाचा काय हा प्रकार आहे डायबिटीज मिलिटस. त्याच्यामध्ये काय क्लोरप्रोपॅमाइड आणि इन्सुलिन हा काय ड्रग आपण यूज करतो. इन्सुलिन, क्लोरप्रोपॅमाइड आणि इन्सुलिन. इन्सुलिन काय केलं जातं, सबक्युटेनस इंजेक्शन दिलं जातं इन्सुलिनचं, म्हणजेच काय, रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन काय सबक्युटेनस किंवा SC आहे. ओके, त्याचबरोबर फिओक्रोमोसायटोमा हा एक डिसीज आहे. त्यामध्ये आपण फेंटोलॅमाइन, प्रोपॅनॉलॉल हे ड्रग आपण काय करतो आहे, यूज करतो. आता प्रोपॅनॉलॉलचा अँटी हायपरटेन्सिव्ह म्हणून सुद्धा काय यूज आहे, बट ह्या ठिकाणी तो फिओक्रोमोसायटोमामध्ये सुद्धा ड्रग ऑफ चॉईस आहे. त्याचबरोबर ब्रॉन्कियल अस्थमा. अस्थमा काय आहे, अस्थमाच्या ट्रीटमेंटसाठी अस्थमामध्ये काय होतं, डिफिकल्टी इन ब्रीथिंग होते. ब्रीथिंग त्याला आपण काय म्हणतो, अस्थमा म्हणतो. ओके, अस्थमा म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, दमा. ओके, तर ह्या दम्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण ॲड्रेनालिन, साल्ब्युटामॉल आणि ओर्सिप्रेनालिन, साल्ब्युटामॉल हे ड्रग महत्त्वाचे आहेत. त्याचबरोबर ॲड्रेनालिन. लक्षात घ्या, तिन्ही ड्रग जर आले तर त्याचा महत्त्वाचा रोल हा कशामध्ये आहे, ब्रॉन्कियल अस्थमामध्ये आहे. ओके, त्याचबरोबर मोशन सिकनेस म्हणजे काय, जर तुम्ही प्रवासात STमध्ये किंवा रेल्वेमध्ये बसला असाल किंवा मग उंच जे काय रहाट पाळणे असतील किंवा मग आपण जत्रेमधले ते पाळणे आहेत त्याच्यामध्ये बसला असाल, तुम्हाला मोशन म्हणजे तुमच्या त्या गतीमुळं तुम्हाला काय होते, मळमळ होते किंवा उलटी होतात. या कंडिशनला मोशन सिकनेस असं म्हणतात. त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण हायोसिन, प्रोमिथॅझिन किंवा मेक्लिझिन, सायक्लिझिन हे ड्रग आपण यूज करतो मोशन सिकनेसच्या. ओके, म्हणजे काही लोकांना ST किंवा जीप किंवा रेल्वेसारख्या व्हेकलमध्ये किंवा वाहनामध्ये बसल्यामुळं त्यांच्या मोशन किंवा गतीमुळं काय होतं, उलटी आल्यासारखं किंवा मळमळ होते. त्याला आपण काय म्हणतो, मोशन सिकनेस. आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करतो आहे, हे ड्रग आपण वापरतो आहे. त्याचबरोबर इपिलेप्सीचे जे काय टाईप आहे, ग्रँडमल इपिलेप्सी म्हणजे काय, आपण त्याला इपिलेप्सीला झटके येणे किंवा आपण दुसरे काय म्हणूत, आपण त्याला मुर्रा. ओके, मराठीमध्ये त्याला दुसरे एक नाव आहे. ओके, जाऊ द्या. एपिलेप्सीमध्ये काय होतात, पेशंट काही काळासाठी अनकॉन्शियस होतो, त्याची बॉडी अशी झटके मारते. ओके, तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय म्हणतो, फेनिटोइन सोडियम हा ड्रग यूज करतो. त्याचबरोबर फॉस्फेनिटोइन हा एक ड्रग यूज करतो, म्हणजे फेनिटोइन, फॉस्फेनिटोइन. त्याचबरोबर व्हॉल्प्रोइक ॲसिड, फेनोबार्बिटोन,
कार्बेमॅझेपेन आणि मिथ्योइन हे ड्रग आपण मेनली आपण काय करतो ग्रँड mal एपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी वापरतो. त्याचबरोबर हा पार्किन्सन्स डिसीज आहे. पार्किन्सन्स जो डिसीज आहे हां पार्किन्सन्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी आपण लिओडोपा, ॲमेंटेडिन, कार्बिडोपा, ब्रोमोक्रिप्टिन, बेन्झोट्रोपिन हे ड्रग आपण पाहणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्यावर जे काही पार्किन्सन्स डिसीज आहे याच्यावर सेपरेट आपण लेक्चर घेणार आहोत. म्हणजे पार्किन्सन्स डिसीज म्हणजे काय, तो कशामुळं होतो, म्हणजे त्याची इटिओलॉजी काय, ओके. त्याचबरोबर त्याचे साईन अँड सिम्पटम्स काय, त्याची ट्रीटमेंट काय, ओके. कोणती काळजी घ्यायला पाहिजे, प्रिकॉशन्स काय घ्यायला पाहिजे त्याच्यामध्ये. तर या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट याच्या स्पेशल लेक्चरमध्ये पाहणार आहोत पार्किन्सन्स डिसीजमध्ये. तर पार्किन्सन्स डिसीजमध्ये लिओडोपा, ॲमेंटेडिन, कार्बिडोपा, ब्रोमोक्रिप्टिन किंवा बेन्झोट्रोपिन हे ड्रग स्पेशली यूज केले जातात किंवा ते ड्रग ऑफ चॉईस आहेत, ओके. त्याचबरोबर अनझायटी इज वन ऑफ द टाईप ऑफ मेंटल किंवा सायकोट्रॉपिक डिसीजचा पार्ट आहे किंवा मेंटल डिसीज आहे. त्याच्यामध्ये काय होतं की बेचैनी होते. अँझायटीमध्ये काय होतं, बेचैनी होते किंवा मग आपलं मन लागत नाही किंवा उदास वाटतं. तर त्या अशा कंडिशनमध्ये आपण त्याच्यामध्ये डायझेपम नावाचा जो का ड्रग आहे तो यूज करतो. त्याचबरोबर क्लोनाझेपम असेल किंवा मेप्रोबॅमेट. आता डायझेपम हा ट्रँक्युलायझर असेल किंवा मग सेडेटिव्ह हिप्नॉटिक असेल किंवा मग एपिलेप्सी असेल, अशा बऱ्याच गोष्टींमध्ये यूज केला जातो. तर हा अँटी अँझायटीमध्ये किंवा अँझायटीमध्ये ॲज अ अँटी अँझायटी ड्रग म्हणून यूज केला जातो, ओके. त्याचबरोबर सिझोफ्रेनिया नावाचा जो काही डिसीज आहे हा पण काय आहे मेंटल किंवा मग सायकोट्रॉपिक डिसीज आहे. तर याच्यामध्ये सिझोफ्रेनियामध्ये काय होतं की पेशंटला काय होतं, लॉस ऑफ कॉन्फिडन्स होतं किंवा मग त्याला बेचैनी होते, ओके, किंवा त्याला बडबड करतो, ओके. तर असा हा जो डिसीज आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करतो, क्लोरप्रोमॅझिन, क्लोझॅपिन असेल किंवा ओलेनझेपिन असेल, रिस्पेरिडोन असेल, हॅलोपेरिडॉल हे ड्रग आपण यूज करतो. तर हॅलिपेरिडॉल हा एपिलेप्सीमध्ये सुद्धा आपण यूज करतो, ओके. त्याचबरोबर गाऊटमध्ये आपण काय करतो ड्रग, गाऊटमध्ये आपण डायक्लोफिनॅक. गाऊट हा काय आहे, जॉईंट पेनचं काय आहे, याच्यामध्ये जॉईंट पेन होतो गाऊटमध्ये. तर याच्यामध्ये प्रोबेन्सिड असेल, पायरोझिकम असेल, कोलचेसिन असेल, अलोपिरिनॉल, कॉर्टिकोस्टेरॉइड, अदर इनिसाइड हे ड्रग आपण काय करतो यूज करतो. लाईक फेनिलब्युटॅझोन हे डायक्लोफिनॅक हे ड्रग आपण काय करतो गाऊटच्या ट्रीटमेंटसाठी यूज करतो. तर ग्लाउकोमा काय, हा डोळ्याचा आयचा काय हा डिसीज आहे किंवा आजार आहे. तर ग्लाउकोमामध्ये काय होतं आपण हे त्याच्या स्पेशल लेक्चरमध्ये पाहूयात ग्लाउकोमा म्हणजे काय. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण पिलोकॉर्पिन, कार्बियाकॉल, तिमुलॉल, असिटाझोलामाईन, फायस्टोस्टिगमाईन, मॅनिटॉल हे ड्रग आपण काय करतो यूज करतो कशाच्या ग्लाउकोमाच्या ट्रीटमेंटसाठी, ओके. त्याचबरोबर महत्त्वाचा डिसीज आहे रेनॉल्ड्स डिसीज, ओके. तर रेनॉल्ड डिसीज काय आहे याच्यावर पण आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण सेपरेट काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत, ओके. तर त्याच्यामध्ये निफिडिफिन, फेनॉक्झिबेन्झामाईन आणि व्हॅसोडायलेटर ड्रग आपण काय करतो या ठिकाणी यूज करतो कशासाठी, रेनॉल्ड्स डिसीजच्या ट्रीटमेंटसाठी. त्याचबरोबर पर्निसियस ॲनिमिया हे काय ॲनिमियाचा टाईप होतं. ॲनिमियामध्ये काय होतं, RBC काय होतं कमी होतं किंवा मग HB कमी होतं, ओके. तर RBCची काय होते संख्या कमी होती किंवा HB कमी होते, हिमोग्लोबिन कमी होतं ॲनिमियामध्ये. तर हा पर्निसियस ॲनिमिया कशामुळे होतं, तर विटॅमिन B12च्या किंवा सायनोकोबालमाईनच्या डिफिशियन्सीमुळे होतो. म्हणून आपण त्याच्यामध्ये ड्रग ऑफ चॉईस कोणता आहे, विटॅमिन B12 आणि त्याचबरोबर आपण फोलिक ॲसिड, ओके, विटॅमिन C आपण काय करतो आहे यूज करतो. तर विटॅमिन C काय करते, याच्या ॲब्सॉर्प्शनसाठी मदत करते फोलिक ॲसिड सायनोकोबालमाईनचे, म्हणून आपण त्याच्यासोबत काय करतो ते यूज करतो. त्याचबरोबर ॲथेरोस्लेरोसिस, तर जे काय आर्टरी आहे त्याचे जे काय त्याची जी काय डायमीटर आहे ते डिक्रीज होतं किंवा त्याच्यावर फॅट्स डिपॉझिट होतात आणि त्याच्यामुळं काय होऊ शकतं, BPO लाईक डिसीज होऊ शकतात. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी मग आपण अटारोस्टॅटिन, लिओस्टॅटिन, गेमफिप्रोसिल, फेनोफायब्रेट किंवा निकोटिनिक ॲसिड, इझिटिमाइट हे ड्रग आपण काय करतो आहे यूज करतो. लक्षात घ्या याच्यासाठी स्टॅटिन नावाचे ड्रग, स्टॅटिन त्याच्यामध्ये मग कोणते बी शेवटी लागलेले स्टॅटिन आपण अथेरोस्क्लेरोसिससाठी यूज करतात. त्याचबरोबर फेनोफायब्रेट आणि निकोटिनिक ॲसिड हे पण ड्रग आपण यूज करतो. त्याचबरोबर स्केलेटल मसल स्पॅझम, जे काय
स्केलेटल जे काय बोन्स आहेत स्केलेटनचे, त्याला जे अटॅच असलेले मसल आहेत त्याचे स्पाझम किंवा पेन होत असेल तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण कोणता क्लोरोझोल क्लोरझोक्झॅझोन क्लोरझोक्झॅझोन स्पेलिंग पहा CHLORZO क्लोरऑक्झॅझोन NSAID मिथोकार्बॅमॉल हे ड्रग आपण काय करतो यूज करतो. मिथोकार्बॅमॉल किंवा NSAID हे आपण ड्रग कशाचा यूज करतो स्केलेटल मसल स्पाझम. त्याचबरोबर डिप्रेशन हा एक मेंटल जो डिसीज आहे त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण आमिट्रिप्टालाइन, इमिप्रियामाइन, फेनिलझाईन आणि फ्लोझेटिन हे ड्रग आपण यूज करतो. लक्षात घ्या, आमिट्रिप्टालाइन महत्त्वाचा ड्रग आहे किंवा इमिप्रियामाइन हा पण महत्त्वाचा ड्रग आहे कशामध्ये डिप्रेशनमध्ये. ओके. त्यानंतर मिओसिस जो काय मिओसिस म्हणजे काय, जो काय पिप्युल आहे ती त्याची साईज लहान होते डोळ्याची. त्याच्यामध्ये त्या मिओसिसमध्ये काय होतं, आपण त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण फायसोस्टिग्माइन, मिओस्टिग्माइन, पायरिडोस्टिग्माइन हे ड्रग आपण यूज करतो. लक्षात घ्या, जे काय ड्रग ऑफ चॉईस आहे याच्या हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यावर परीक्षेवर हमखास तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील. याला यूज ऑफ ड्रग पण म्हणू शकतात किंवा मग युजेस ऑफ ड्रग पण म्हणू शकतात. ओके. तर ग्रेव्ज डिसीज ऑर हायपरथायरॉइडिझम. लक्षात घ्या, ग्रेव्ज डिसीजलाच हायपरथायरॉइडिझम. हायपर म्हणजे काय, हायपर म्हणजे जास्त, हाय. ओके, हायपर म्हणजे हाय. तर याच्या ट्रीटमेंटसाठी हायपरथायरॉइडिझमच्या प्रोपिल थायोयुरॅसिल नावाचा ड्रग आपण यूज करतो. प्रोपिल थायोयुरॅसिल. त्याचबरोबर नेक्स्ट डिसीज आहे थ्रोम्बोसिस. ओके. आता थ्रोम्बोसिसमध्ये काय होतं, ब्लड क्लोट निर्माण होतात ब्लड व्हेसलमध्ये ब्लडचे. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय होतात हेपॅरिन आणि कोमॅरिन, विटॅमिन के. ओके, हे अँटीकोएग्युलंट ड्रग आपण काय करतो यूज करतो. यामध्ये काय होतात कोएग्युलेशन होतं. कोएग्युलेशन म्हणजे क्लॉट फॉर्मेशन होतात. आपण त्याच्यासाठी आपण कोणते याच्या विरुद्धार्थी म्हणजे अँटीकोएग्युलंट ड्रग आपण काय करतो यूज करतो. हे हेपॅरिन असेल, कोमॅरिन असेल आणि विटॅमिन के असेल. लक्षात घ्या, हे काय विटॅमिन के ॲक्ट ॲज अ अँटीकोएग्युलंट. ओके, विटॅमिन के. नंतर अँटीगोट हा पाहिलेला आपण. पेप्टिक अल्सर म्हणजे काय, जे काय स्टमकमध्ये ॲसिडिटीमुळं अल्सर निर्माण होतात त्याच्यासाठी आपण अल्युमिनियम हायड्रॉक्साईड हे अँटीॲसिड, त्याचबरोबर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट आणि अदर अँटीॲसिड आपण यूज करतो. पेप्टिक अल्सरमध्ये अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट लाईक आपण काय करतो हे अँटीॲसिड आपण काय करतो यूज करतो. त्याचबरोबर अंजायना पेक्टोरिस हा काय हार्ट डिसीज आहे. ओके. तर अंजायना पेक्टोरिसमध्ये काय होतं, राईट साईडला काय होतं, लेफ्ट साईडला काय होतं, पेन होऊन तो पुढं जातो, बॅक म्हणजे पाठीकडं काय होतं वाढत जातो. तर अंजायना पेक्टोरिसमध्ये काय होतं, खूप पेन होतो लेफ्ट साईडला, तर छातीच्या. तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी आपण ग्लिसिल ट्रायनायट्रेट, आयसोसॉर्बाईट डायनायट्रेट, अमिल नायट्रेट. आता हे ग्लिसिल ट्रायनायट्रेट आपण काय करतो जिभेखाली ठेवतो म्हणजे काय आपल्याला फास्ट ॲक्शन मिळते. ओके. त्याचबरोबर आपण ग्लाउकोमा जी काय डिसीज आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं की पिलोकॉर्पाइन, कार्बॅकॉल किंवा टिमोलॉल हे ड्रग आपण यूज करतो. त्याचबरोबर ऑर्गॅनोफॉस्फरस कंपाऊंड पॉयझनिंगमध्ये आपण पॅरेलिडॉक्झिन, त्याला पॅम म्हणून इंजेक्शन, किंवा डायसेटिल मोनॉक्झिन डॅम ॲट्रोपिन सल्फेट इंजेक्शन आपण काय करू शकतो यूज करू शकतो. म्हणजे डायसेटिल मोनॉक्झिन त्याला डॅम म्हणत. त्याचबरोबर ॲट्रोपिन सल्फेटचे काय करू शकतो इंजेक्शन आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो.